लोटेवाडीच्या रामदास सातपुते यांच्या तौंडग्याच्या जुगलबंदीने सांस्कृतिक कार्यात उमटवला ठसा। बुदरगड तालुक्यातील कलेला मिळाली रसिकांची दाद। कोल्हापूर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने राज्यामधील लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे या दृष्टीने कोल्हापुरातील देवल क्लब येथे 24 ते 26 मार्च रोजी विधिनाट्य महोत्सवामध्ये बुदरगड तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील लोटेवाडी गावच्या रामदास मारुती सातपुते या लोककलावंताच्या दिमडी तौंडकर जुगलबंदीने रसिक श्रोत्यांची मने जिंकली। विधिनाट्य महोत्सव केलेल्या पारंपरिक लोककलांच्या सादरीकरणामुळे क्रांतिकारांच्या बुदरगड तालुक्याचे सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य रामदास सातपुते यांच्या अदाकारीमुळे पुन्हा एकदा नकाशावर आले आहे। राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना ऊर्जितवस्था प्राप्त होणे, त्यांचा वारसा टिकवणे, या लोककलांना प्रोत्साहन देऊन या संस्कृतीविषयी अस्मिता वृद्धिंगत करणे याकरता 24 ते 26 मार्च दरम्यान गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब कोल्हापूर या ठिकाणी या स्पर्धा पार पाडल्या। या सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले। 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात संबर हलगी जुगलबंदी, वासुदेव गोंधळ, पोतराज, आराधी, डाकवादन व कहाणी गायन, मादोळ, घांगडी वादन, डेरा वादन, थाळा वादन, किंगरी वादन, दिमडी चौंग जुगलबंदी, जागरण गोंधळ, भारूड, वाघ्या मुरळी, कडक लक्ष्मी, डक्कलवार किंगरी अशा लोककलांचे सादरीकरण झाले। रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला। बिभीषण चावरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी यासाठी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।